दया पप्पा ते बाहेर काय थांब जरा, इथे काहीतरी महत्वाचं चाललंय, जरा थांब. दया पप्पा बाहेर कौशिकीताईंनी बोलवलंय. अगं तीच म्हणाली आधी हे करा, हे इम्पॉर्टंट आहे, हे करा आणि मग बाहेर या. तुम्ही करा बाबा. काय काय म्हणते ती? पप्पा खूप महत्वाचं काम. महत्वाचं मग हे काय टाइमपास करतो मी? सगळ्यात जास्त आता महत्वाचं हे आहे की अरे नाही? पण ती पण महत्वाचं म्हणते ना नाही, काहीतरी. नाही, तुम्ही सही करा ना पप्पा बाबा. बाहेर केदार आलाय. येणार आला तर बसव ना त्याला, 5 मिनिटं सरपट आहे त्याला. बसव. केदार आला. केदार आला. बाबा. केदार पप्पा युवी हो त्या वेळेला नको त्या ठिकाणी येत. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. फॅमिली कॉम्प्लिकेशन. सॉरी, मी आलो. लगेच आलो. केदार दया काका आरामात. अहो 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 कसले हिशोब हा अहो. केदार तुझे सगळे हिशोब आज होणार आहेत. मी तुला सगळं खरं खरं सांगणार आहे बा. अहो बोला ना काहीतरी, मी काहीतरी विचारतेय. मीच तुझा बाप आहे हे तुझ्या समोर कबूल करून माझ्या मनावरचं सगळं ओझं कमी करणार आहे मी. हे बघा, हा मुलगा ना मला माझ्या डोळ्यासमोर नकोय, त्याला जायला सांगा. मी काय बोलते तुमच्याशी, ऐक. थांब जरा पद्मिनी, थांब जरा. केदार का? अरे मी तुला भेटायला येणारच होतो, पण तेवढं घरात काही काम आलं रे. मी तुम्हाला फोन करत होतो. फोन माझा फोन कुठे आहे? मी अरे फोन कामाच्या गडबडीत मला फोन तुझं काही ऐकूच नाही आला. माझं लक्षात नव्हतं रे. हे बघ, अरे माझा फोन स्विच ऑफ कोणी केला फोन? झाला की तुम्ही केला? नाही नाही, अरे मी खोटं बोलत नाही. खरंच मला माहित नाही. खोटं, सगळं खोटं. नाही रे, नाही रे, मी खरं सांगतोय, खरं बोलतोय. आपण एक काम करू, आपण माझ्या रूम मध्ये जाऊन बोलू. इकडे यांचा कार्यक्रम सुरू आहे. माफ करा, आमच्यामुळे तुमच्या कार्यक्रमात अडथळा नको. आम्ही आमच्या रूम बस झाली तुमची नाटकं. केदार काय काय झालं काय बा? तुम्हाला काय वाटतं आहे? मला कळत नाहीये. किती नाटकं करणार अजून? तुम्ही ना एक नंबरचे खोटारडे आहात. अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला स्वतःची, स्वतःच्या स्वार्थीपणाची. कोण समजता कोण तुम्ही स्वतःला? केदार, इनफ. तुझी हिंमत कशी झाली दया काकांशी या पद्धतीत बोलायची? या भाषेत दया काकांशी बोलायचं नाही तू. माझी हिंमत? हा प्रश्न तुम्ही तुमच्या काकांना विचारलात ना तर बरं होईल कौशिकी मॅडम. काय प्रश्न विचारू मी? हा, माझे दया काका खोटं बोललेत? माझे दया काका कोणाशी खोटं बोलू शकत नाहीत, आणि बोलले असतील तरी तू या पद्धतीत त्यांच्याशी बोलू शकत नाहीस केदार. हे बघ, काय झालंय मला काही माहित नाही. कदाचित तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. हो, किती विश्वास आहे ना तुमच्या फॅमिलीला तुमच्यावर. म्हणजे तुम्ही कधी खोटं बोलू शकत नाही असं वाटतंय त्यांना. सांगा त्यांना, तुम्ही कोणाशी खोटं वागले आहात, कोणाशी स्वार्थीपणे वागले आहात ते सांगा. केदार, इनफ. माझ्याच घरात येऊन तू माझ्या फॅमिलीशी अशा पद्धतीत बोलू शकत नाहीस. तू त्यांचा इन्सल्ट करू शकत नाहीस. तुला जे बोलायचंय ते बोल, पण नीट बोल. तुमची फॅमिली आणि माझ्या फॅमिलीचं काय? या माणसामुळे माझ्या फॅमिलीला जे भोगावं लागलं त्याचं काय कौशिकी मॅडम? नाही, एरवी तर तुम्ही तुमच्या चॅनलवर सत्याचा झेंडा मिरवत असता ना. मग तुमच्या या खोटारड्या फॅमिली मेंबर बद्दल काय बोलाल तुम्ही? केदार, स्टॉप इट. आवाज खाली कर. शांतपणे बोलायचं तुम्हाला.
हा शांतपणे बोलायचंय. तू ह्याच्याशी मुळात बोलत काय बसलीयस? अगं आपल्या घरात येऊन माझ्या नवऱ्याचा अपमान करतो हा. ए तू आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर निघ. चल निघ म्हटलं ना, निघ तू बाहेर ये. अगं अरे बघितलास किती धीट आहे हा मुलगा. केदार, यू क्रॉसिंग युअर लिमिट नाव. मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत ना मी कुठेही जाणार नाहीये. तुम्ही सांगताय दयानंद खांडेकर, तुमचा खोटेपणा तुमच्या फॅमिलीला तुमच्या तोंडून तुम्ही सांगा. खोटारडेपणा? कसला खोटारडेपणा? हा यांनी काय काय तुला नोकरी द्यायचं कबूल केलं होतं का पैसे द्यायचं कबूल केलं होतं? हे बघ, यांनी काहीही कबूल केलेलं असलं ना तरी तुला काहीही मिळणार नाही. विषय संपला. तू निघ आत्ताच्या आत्ता. हे सगळं ना तुमच्यामुळे होतंय. लायकी नसलेल्या मुलाला मित्र मित्र म्हणून डोक्यावर बसवलं तुम्ही. आता बघा ना काय काय लायकी काय आहे याची, या बेवारस मुलाची. बरोबर बोलताय तुम्ही, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. मिसेस पद्मिनी दयानंद खांडेकर, हे सगळं नाही या माणसामुळे होतंय. मी खूप कमी वयात माझ्या जवळच्या व्यक्तीला गमावलंय. बेवारस आहे मी. खूप जग बघितलं पण या माणसासारखा आतल्या गाठीचा माणूस नाही बघितला आजवर. केदार, तुला बोलायची संधी दिली म्हणून तू कोणाशी या पद्धतीत बोलू शकत नाहीस. अगं कुणाकडून अपेक्षा करतेस कौशिकी? हा मुलगा अनाथ आहे, अनाथ. कोणी केले असतील ह्याच्यावरती संस्कार? हा अनाथ, तो अनाथ, बेवारस. अनाथ बेवारस नाही आहे तो. बाप जिवंत आहे त्याचा. तो माझा 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 काय माझा काय पुढे पुढे बोला ना. कोण आहे मी तुमचा? जे सत्य जगापासून, माझ्यापासून, तुमच्या फॅमिली पासून तुम्ही लपवून ठेवले ते सत्य बोला. कोण आहे मी तुमचा? तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी एक आदर्श व्यक्ती आहात ना. दयानंद खांडेकर कधी खोटं बोलत नाही असं त्यांना वाटतं ना. मग सांगा त्यांना खरं काय ते. माझ्या आईला फसवताना तुम्हाला लाज नाही वाटली, मग आता घरच्यांसमोर बोलताना काय लाज वाटतेय? त्यांना वाटतं माझी आई नाहीये, मी कोणी नाहीये, माझ्या जगात कोणी नाही. मग सांगा त्यांना कोण आहे मी तुमचा. सांगा ना आता कोण आहे मी तुमचा. कोण आहात? माझा बाप नाहीये, मला आई नाहीये, अख्ख्या जगाला माहितीये. तुमच्या फॅमिलीला वाटतं की माझ्यावर संस्कार नाहीये. कसे असतील संस्कार माझ्यावर? माझा बाप नाहीये ना. कोण आहात तुम्ही माझे? तुम्ही माझे कोण आहात? बाप आहे.